जय जवान जय किसान ग्रुपमधील सर्वांना नमस्कार। खानापूर तालुका असो किंवा बेळगाव जिल्हा असो, जेही आमच्या संघटनेला जे जॉईन आहेत त्यांना सर्वांना मनापासून आभार करतो की तुमच्यामुळे आमच्या या बेळगाव जिल्ह्यातच, तालुक्यातच नव्हे तर बेळगाव जिल्ह्यात आणि आमच्या देशभरात पण थोडीफार कामं अशी चाललेली आहेत की आज जर कुणाला जरी एकदा शब्द दिला तर दुसऱ्या दिवशी ते काम आपण पूर्ण करतोय आणि ही ताकद फक्त आणि फक्त तुमच्यामुळे होते। तर कालच आम्हाला एक आमच्या या खानापूर तालुक्यातून मौजे गुंडपी या गावातून आमचे दर्शन पाटील सर आलेले। आमची साक्षी दर्शन पाटील, आमची एक चिमुकली, आमची ही 13 वर्षाची आहे आणि हिला उपचारासाठी म्हणून म्हणजे आता परीक्षण करायचं आहे, त्याचं एक्झामिनेशन करायचं आहे एक मोठ्या मशीनमध्ये आणि त्यासाठी म्हणून आमच्या संघटनेकडून आम्ही सहयोग करत आहे। आणि हा सहयोग करायचं कारण म्हणजे मच्छे या गावातून आमचे सचिन चोपडे सर धारकरी आहेत, त्यांनी शिवप्रतिष्ठानचे, तर त्यांनी आम्हाला कळविलेले होते की दादा असं असं आमची एक चिमुकली आहे तिथं तुमच्या तालुक्यामध्ये आणि तिला थोडंफार एक्झामिनेशनसाठी आम्ही थोडंसं सहयोग करूया म्हणून। तरी चांगली गोष्ट आहे, आपण काय तिला मदत म्हणून नाही करत झालोय, पण आपल्या माणसाला पुढे घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे। बऱ्याच जणांचे म्हणतात की माझा काका मोठा हे आहे या माझा भाऊ मोठा हे आहे ते आहे, असं कोणी काही करू शकत नाही। आपल्याला जे संघर्ष आपणच करावा लागतोय, म्हणून आपण या शेतकऱ्यांसाठी म्हणून आपण एक सिंहाचा वाटा उचलायचा म्हणून त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहायचं म्हणून ही आपली जय जवान जय किसान एक संघटना ओपन केलेली आहे। खानापूर तालुक्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आता आणि देशभरामध्ये पण थोडंसं चालू आहे आपलं। तर सर्वांना सांगायचं एकच आहे की तुम्ही काल मी मेसेज टाकला आणि आज तुम्ही भरघोस असे सहयोग दिला आम्हाला आणि भरघोस असा आर्थिक आम्हाला भेटलेला आहे। तर त्यासाठी म्हणून आम्ही ही सगळी रक्कम आम्ही त्यांच्या एक्झामिनेशनसाठी द्यायलोय आणि साक्षीला पण मी हे करतो की रिक्वेस्ट, टेन्शन काही घ्यायचं नाही आहे, छोटीसा हे आहे प्रॉब्लेम आहे, जास्त काही नाही आहे। आणि जे आमचे सचिन सरांनी आम्हाला सांगितले त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद बोलतो। त्याच प्रकारे सर्वांना सांगू इच्छितो की खानापूर तालुक्यामध्ये ही संघटना खूप जोरात चालू आहे। ही जय जवान जय किसान समाजसेवा संघटना, व्यंकटेश्वरा नाही आहे, ते अलग आहे, समाजसेवा संघटना म्हणून आहे ही माझी आणि ही खूप जोरात चालू आहे। ही कुणाकडून आम्ही पैसे घेत नाही, फक्त जे मेंबरशिप 1000 रुपये आहे ना, कधीतरी म्हणजे देणाऱ्यांनी जमेल त्यांनी द्यायचं, बाकीच्यांना आम्ही हे जबरदस्ती करत नाही। आणि जी दुसरी व्यंकटेश्वर आहे ती म्हणून समजून घेऊ नये कुणीही। जय जवान जय किसान समाजसेवा संघटना कर्नाटक राज्यासाठी NGO साठी रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि या संघटनेला जॉईन व्हा, तुम्हाला एक आधार असेल आमचा आणि ही संघटना तुम्हाला एकटं कधी सोडणार नाही। तुम्हाला हे पण विचारणार नाही की तुमचं मेंबरशिप आहे का म्हणून। जेव्हा तुमच्यावरती संकट येते तेव्हा धावून येणारी अशी एकमेव संघटना आहे जय जवान जय किसान संघटना म्हणून। तर सर्वांचे मी आमच्या संघटनेच्या वाघांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढी रक्कम जमा करलाय आणि ती मी आमच्या साक्षीला देऊ इच्छितो त्यांच्या पुढील एक्झामिनेशनसाठी। आणि साक्षीला सांगू इच्छितो की पुढेही आम्ही नेत्यांकडून आमदारांकडून जे पण काही असेल ते आम्ही त्यांना हे करून देऊ शकतोय। आपण पुढचं पण त्यांना ते स्कीम वगैरे घालून आम्ही त्यांना व्यवस्थित हे करून आमच्या चिमुकलीला व्यवस्थित बरं करून आम्ही पाठवून त्यांच्या घरी द्यायचं आम्ही अशी एक हे करतो, विनंती करतो। धन्यवाद।